नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की आज आहे आषाढी एकादशी। तर आज आषाढी एकादशी निमित्त करंजाडे शहरामध्ये एक दिंडी निघणार आहे आणि एक छोटासा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला आपण जाणार आहोत आणि बाकीची मजा तुम्ही पुढे बघालच। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। अशा प्रकारे साहेबांचा लुक बघून तुम्हाला समजत असेल की काय उत्साह आजचा। हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, पाऊस पड चिखल झाला भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। अलीकडले मला पलीकडले नाही कळला अंत पार राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला। पाऊस चालू झाला, सगळी इथं उभे राहिली सुरुवात केली। हे तू सगळं किती आनंद झाला पाऊस पावसाने। अरे तू होता कुठं? बॅनर लाव, हे लाव, ते लाव। अरे तू होता कुठं? मी इथं होतो, मी आता आलो, तुम्ही आता आले। सकाळपासून मी इथं होतो। सकाळपासून आहे। हा, सकाळपासून कुठं विचार सकाळ 7 पासून मी इथं। हे तेच पोरं जे रविवारच्या दिवशी पण काम करतात। मजबुरी। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। बस काय आज जो दिल्लीचा जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचं
थोडक्यात माहिती म्हणजे आयोजन करते प्रथमेश दादा गुंडे माहिती देतील आणि कार्यक्रम कशा पद्धतीने झाला कसा केलाय सर्वांची माहिती प्रथमेश दादा देतील. बाकी माहिती थोडक्यात तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. रामकृष्ण हरी. आज 6 जुलै 2025 म्हणजे वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्रातील लाखो नाही तर करोडो भाविभक्त वारकरी महिला पुरुष असतील वयोवृद्ध असतील लहानांपासून थोरांपर्यंत 21 दिवसाच्या प्रवासानंतर पंढरपूरला भोळ्या बाबड्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात. आज तोच अनुभव जे पंढरपूरला जाऊ शकले नाही वारीला जाऊ शकले नाही अशा नागरिकांना करंजाड्यामध्ये हे उपलब्ध करून देण्याचं काम या करंजाड्यामधील सर्व तरुणांनी केलं. हा प्रयत्न खूप मोठा आहे. याच्या मागे खूप सात्विक विचार आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही निरंतर विचार पुढे सर्व या ठिकाणी उपस्थित तरुणांच्या वतीने नेला जाईल अशी मला खात्री आहे आणि अशा माझा एक निश्चय आहे. आणि एक असं बोलतो की कोणतंही कार्य निस्वार्थी भावनेने केलं स्वच्छ मनाने केलं तर निसर्गही साथ देतो. गेल्या आज सकाळी 6 वाजल्यापासून धो पाऊस पडत होता परंतु ज्या वेळी दिंडी सोहळा सुरू झाला सर्वांच्याच मनामध्ये शंका होती की आपण शॉर्टकट घेऊया परंतु आपल्याला निसर्गाने साथ दिली वरुणराजाने साथ दिली. इथे पाऊस पडला नाही आणि अर्ध्या तासाची दिंडी उत्साहामध्ये या ठिकाणचे सरपंच असतील उपसरपंच असतील पक्षांचे विविध पक्षांचे अध्यक्ष असतील सर्व संघटनांचे कार्यकर्ते असतील अध्यक्ष असतील हे या गोष्टीला साक्षीदार आहे. आणि या निमित्ताने मंगेशदादांनी आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी एक शब्द दिला की येणाऱ्या आषाढी एकादशीला पुढच्या 2026च्या आषाढी एकादशीला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल. हा शब्द खूप मोठा आहे आणि मला एक विश्वास आहे की पुढच्या आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं भव्य मंदिर या ठिकाणी उभं राहील. करंजाड्यामध्ये आज एकदम मंगलमय वातावरण झालेलं आहे आणि अशा तऱ्हेने या ज्या आयोजन करते त्यांचं आम्ही खूप खूप आभार मानतो. त्यांनी एक अशी आषाढी एकादशी निमित्त जी करंजाडीमध्ये भव्य दिव्य अशी दिंडी काढली त्या दिंडीचं आम्ही स्वागत करतो आणि इथून पुढे ती दिंडी चालू राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि त्या मंडळाचं आणि संपूर्ण करंजाडीवासियांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. अरे प्रथमेश दादांनी आपल्याला एकदम चांगली माहिती दिलेली आहे आजच्या दिवसाबद्दल आणि आजचा दिवस पण एकदम आनंदमय झाला झालेला आहे. एकदम रामकृष्ण हरी झालेलं आहे. वाटलं वारीत गेलतो म्हणून. बाकी अनुभव सुंदर बस एवढंच. रामकृष्ण हरी. तर मंडळी ब्लॉगची एंड करायला विसरलो होतो आता घरी येऊन आपण ब्लॉग एंड करतोय. अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जय रामकृष्ण हरी.